नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने. मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणानंतर भारतीय पथक भारताकडे रवाना झाले. तहव्वूर राणाला विशेष विमानाने भारतात आणलं जात असून आज दुपारी राणा भारतात पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काही आठवड्यांच्या चौकशी आणि तपासासाठी एनआयएच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहे. एनआयएचे महासंचालक सदानंद दाते तहव्वूर राणा चौकशीचे प्रमुख असणार आहेत. या चौकशीनंतर मुंबई गुन्हे शाखेला त्याची कोठडी मिळेल असं सांगण्यात येतंय. आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. तर आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत. प्रशांत, तहव्वूर राणाला विशेष विमानाने भारतात आणलं जाणार असून आज दुपारी तो भारतात पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? प्रियंका, जर बघितलं तर तो साधारणतः दुपारी तो भारतात दिल्लीतील पालम जे विमानतळ आहे तिथे येईल. ते सिक्युअर विमानतळ आहे आणि तिथूनच त्याला हे माझ्या मागे जे दिसतंय राष्ट्रीय तपास यंत्रणेचं कार्यालय एनआयए, या एनआयएच्या कार्यालयामध्ये त्यांना आणण्यात येईल. खास करून जर बघितलं तर दहशतवादी तहव्वूर राणा याला मास्टर माइंड समजलं जातं 26/11च्या. त्यासाठी त्याला इथे आणण्यात येईल, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर साधारणतः त्याला दिल्लीतील पटियाला कोर्टात जे एनआयए कोर्ट आहे त्या एनआयए कोर्टमध्ये त्याला घेऊन जाण्यात येईल. पण या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मोठ्या संख्येने आपल्याला इथं सुरक्षा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. इथे संपूर्ण परिसरामध्ये तहव्वूर राणा येणार असल्यामुळे संपूर्ण दोन्ही बाजूचे रस्ते हे बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे. निमलष्करी दल तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसर हा खाली करण्यात आलेला आहे. मेट्रोचे देखील गेट बंद करण्यात आलेले आहे. आणि या भागामध्ये जरी आज सुट्टी असली, महावीर जयंतीच्या निमित्ताने सुट्टी आहे, पण तरी हा संपूर्ण परिसर हा साधारणतः कर्मचाऱ्यांनी व्यस्त असतो. आणि अशा वेळी या संपूर्ण रस्ते जर आपण बघितले तर समोर रस्ता दिसतोय आपल्याला पाहायला. या साईड जर बघितलं तर उजव्या बाजूला जर बघितलं तर रस्ते पूर्ण खाली करण्यात आलेले आहे. आणि हे समोर जे कार्यालय दिसतं या कार्यालयामध्ये त्याला आणण्यात आलं. हा समोर तिथपर ज्या बाजूला आपण पाहायला मिळते आपल्याला कुठल्याही व्यक्तीला जाऊ दिलं जात नाहीये. ज्यांची जो व्यक्ती इथे येतोय त्याची चौकशी केली जात आहे. आणि हा संपूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे. आणि इथेच यात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या याच्यामध्ये त्याला आणण्यात येईल. आणि एनआयएच्या या ऑफिसमध्ये त्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोबतच जी माहिती मिळते इथे 7व्या माळावरती एक साधारणतः तिथे कक्ष तयार करण्यात येतोय तहव्वूर राणासाठी. आणि तिथे त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल अशा प्रकारची माहिती मिळते. थोड्याच वेळा साधारणतः एक वैद्यकीय चमू देखील इथे येऊन गेली होती आणि ती देखील इथे पाहणी करून गेलेली आहे. होऊ शकते त्यानंतर जेव्हा तहव्वूर राणा इथे येईल त्यावेळेस त्याला वैद्यकीय चमू पुन्हा एकदा येईल. आणि इथे साधारणतः आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे ही संपूर्ण बाहेरील जी सुरक्षा व्यवस्था तिथे त्यासाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. निमलष्करी दलाचे बऱ्यापैकी चमू तैनात आहे. दिल्ली पोलीस तैनात आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं ज्या तहव्वूर राणा भारतात येईल त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर समोरची कारवाई केली जाईल. पण त्यानंतर महत्वाचं म्हणजे मुंबईतील जे एनआयएचे अधिकारी आहेत ते देखील दिल्लीत दाखल होतील. आणि खास करून जर बघितलं तर तहव्वूर राणा याची ते पोलीस कोठडी मागतील. त्यामुळे न्यायालय काय दिशानिर्देश देतं, ज्या पद्धतीनं माहिती मिळते की आर्थर रोड इथे जे तुरुंग आहे तिथे देखील कक्ष तयार करण्यात आला आहे. सोबत तिहार जे दिल्लीतील मोठं खास करून जे तुरुंग आहे तिथे देखील विशेष कक्ष तयार करण्यात आले. कारण की ज्या पद्धतीचा अलर्ट आहे आणि त्यामुळेच स्कॉटचं एक चमू संपूर्ण जे चमू आहे ती त्याला तहव्वूर राणाला संपूर्ण जो जे कॉन्वॉय असणार आहे त्याला सुरक्षा व्यवस्था देणार आहे. आणि तीच चमू घेऊन इथे एनआयएच्या कोर्टात एनआयएच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांना एनआयएच्या अधिकाराच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. प्रियंका, धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.